संविधानाच्या मार्गाने रास्ता रोको करून चक्का जाम करून महसूल मंडळाला विमाच द्यायचा नाही असा तुगलकी कारभार असलेलं परिपत्रक काढलेलं आहे। या सरकारला आम्ही घरी बसवल्याशिवाय राहणार नाही। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे। माझ्यासोबत आंदोलक आहेत। मला सांगा, काय प्रमुख मागणी आहे, कशासाठी आंदोलन? हे आंदोलन प्रामुख्यानं केंद्र शासनानं जे 30 एप्रिल 2024ला जुलमी परिपत्रक काढले, त्यामुळं केवळ धाराशिव जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रातले 75% शेतकरी हे त्यांच्या पीक विम्यापासून वंचित राहणार आहेत। एकट्या धाराशिव जिल्ह्याला एकट्या खरीप हंगामामध्ये 900 कोटी रुपयाचा फटका बसणार आहे। याच्यासाठी हे प्रामुख्यानं आंदोलन आहे। परिपत्रक जेणेकरून ती फटका बसेल। एखाद्या महसूल मंडळामध्ये, समजा माझं लोहारा महसूल मंडळ आहे, या महसूल मंडळामध्ये जर समजा शेतकऱ्यांनी 10,000 हेक्टरवर सोयाबीन पीक पेरलं असेल आणि त्याचा विमा उतरवला असेल, स्वाभाविकपणानं जे पीक विम्याचं 26 जून 23चं परिपत्रक आहे त्यात 72 तासापेक्षा अगदीच्या काळ न दवडता शेतकऱ्यांनी पूर्वसूचना द्यावी असं म्हटलेलं आहे। त्याप्रमाणे जर शेतकऱ्यांनी 25% पेक्षा जास्त क्षेत्राच्या पूर्वसूचना दिल्या तर त्या महसूल मंडळाला विमाच द्यायचा नाही असा तुगलकी कारभार असलेलं परिपत्रक काढलेलं आहे, जे शेतकऱ्यावरती अन्याय करणार आहे। धाराशिव जिल्ह्यातल्या 57 पैकी 32 महसूल मंडळ या परिपत्रकाचा फटका बसलेला आहे। या 32 महसूल मंडळातील 1,92,000 पैकी जवळपास 1,60,000 शेतकऱ्यांना 1 रुपयाही मिळाला नाही। जुन्या परिपत्रकाप्रमाणे या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 20,000 रुपये प्रति हेक्टर मिळाले असते, मात्र नव्या परिपत्रकामुळं अग्रिम रक्कम वगळता काही रक्कम कंपनीलाच देण्याची नामुष्की उडवलेली आहे। त्यामुळं या परिपत्रकाच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे। तुम्ही सहभागी झालात, काय तुमची मागणी? आमची मागणी, मी सांजा गावातील भुजंग सूर्यवंशी बोलतो। या ठिकाणी आमच्या गावामध्ये श्रीराम देवस्थान मंदिर कसबे तडोळे यांच्या मालकीची असणारी 1,500 एकर जमीन आहे की आज शेकडो वर्षापासून, साधारण 400-500 वर्षापासून ती आम्ही वंश परंपरेने कसत आहोत आणि आजपर्यंत कुठलाही आमचा करार नाही। महाराष्ट्र शासनच आमच्याकडून त्याचा सारा किंवा खंड म्हणून त्या जमिनीचा घेत होतं आणि 2012 साली महाराष्ट्र शासनाचं जे परिपत्रक जाहीर झालं, जाहीरनामा, त्याच्यामध्ये जमिनी 2 वर्ग आणि 1 वर्गाच्या घोळामध्ये इतर रकान्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांची जी नावं होती ती नावं वगळली गेली आणि शासनानं आमचा खंड घ्यायचा बंद केला। तर आमचं शासनाला एकच म्हणणं आहे की जो पूर्वीप्रमाणे आमचा खंड शासन घेत होतं तलाट्यामार्फत, तो खंड पूर्ववत चालू करावा आणि सातबाऱ्यावर त्याचं नूतनीकरण करून पूर्वीप्रमाणे सातबाऱ्याच्या इतर रकान्यामध्ये शेतकऱ्याच्या वहिवाटीची नोंद असावी, एवढीच अपेक्षा आहे आमची। आम्हाला देवस्थानच्या जमिनीचं मालक व्हायची अजिबात इच्छा नाही, पण आम्ही कब्जेदार असल्या आणि वहिवाटदार असल्यामुळं इतर रकान्यामध्ये त्याची कुठंतरी त्या शेतकऱ्याची नोंद असावी नावाची आणि आमचा नियमितपणे खंड भरून घेण्यात यावा अशी आमची प्रशासनाला आंदोलनाची काय दिशा? आत्ताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे जगताप दादांनी की संपूर्ण शेतकरी बांधव, आमचे सगळ्या भगिनी, आम्ही आमच्या मागण्या 6 तारखेपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिलाय। तुम्ही ऐकत नसाल तर तुम्हाला आम्ही संविधानाच्या मार्गाने रास्ता रोको करून चक्का जाम करून सरकारच्या नाकात दम करून शेतकरी वर्गाची ताकद काय हे आम्ही सांगू। तुम्हाला 50 खोके वाटायला वेळ आहे, अदानी अंबानीच्या लग्नाला जायला वेळ आहे, शेतकऱ्यांचं जरा बघायला या। आज शेतकऱ्याला फाशी घ्यायची वेळ काय येते याचा विचार या खोके सरकारने करावा, अन्यथा या सरकारला आम्ही घरी बसवल्याशिवाय राहणार नाही हा आमचा इशारा आहे। 7 तारखेपर्यंत जर या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर अगदी रास्ता रोको आंदोलन जिल्हाभर करू असा इशारा आता संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे। बालाजी सुरवशी, साम टीव्ही, धाराशिव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।